वेळ आल्यावर बोलेन, काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं उत्तर। महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च, महाराष्ट्र काँग्रेसनं केलेलं ट्विट हे संदर्भाला अनुसरून होतं, वैयक्तिक नव्हतं, त्याचा विपर्यास केला जाऊ नये। हर्षवर्धन सपकाळांचं गुंगी गुडियावर नवं ट्विट। काँग्रेसनं गुंगी गुडिया बाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी। सोनिया गांधींसारख्या महिला नेत्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून महिला नेत्यांविरोधात अशा भाषेचा वापर ही दुर्दैवी बाब। प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरेंकडूनही ट्विट करत निषेध। काँग्रेस विरोधात मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीचं आंदोलन, तर सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक। झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक। पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर, गुंगी गुडिया संदर्भात केलेल्या पोस्टशी माझा संबंध नाही। सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं। काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलाय, सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचीही काँग्रेसवर टीका। काँग्रेस खऱ्या अर्थानं मतिभ्रष्ट झाली आहे, एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय। काँग्रेसनं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का? सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका, तर मी साधा आमदार, मला का टार्गेट करताय? धनंजय मुंडेंचा यावरून सवाल। श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहांची भेट, विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित। ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी, आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या, सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये बघायला आवडणार नाही, महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी, फडणवीसांनी इथेच काम करावं, अमृता फडणवीसांचं भाष्य। शहापुरात खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली TDRF जवानाची अक्कल, तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं, तर 25 तासांनंतर सुद्धा ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही। दरम्यान पोलिसांनी हे आरोप फेटाळले। मुंबईच्या पालिका रुग्णालयातील OPD सेवा बंद, आजपासून ही सेवा बंद असेल। KEM, नायर, सायन आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा निर्णय, CCMP पात्रतेचा वाद आता तापला। रेबीजचं इंजेक्शन देताना 2.5 वर्षाच्या चिमुकल्याच्या कमरेत सुई अडकली। KDMCच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार, दोषींवर कारवाईची नातेवाईकांची मागणी। राज्यात अॅनालॉग पनीरवर आता 1 वर्षाची बंदी, FDA कडून पत्रक जारी, आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार। आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला होता। चंडीपुरा विषाणूचा आता गुजरातमध्येही थैमान, मेंदूला सूज येऊन 22 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू, तर सँडफ्लायमुळे प्रसाराची धास्ती, आतापर्यंत 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह। आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांची माहिती। कोकण, मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, रायगड आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट, नागरिकांना काळजी घेण्याचेही आवाहन। मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी, जायकवाडी धरणातील पाणीसाठा 94%वर, 18 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। जळगावातील गिरणा धरण 100% भरलं, 22,284 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न दूर। दाक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं कर्करोगानं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आमिर खानचं गजनी लगान हे चित्रपट त्यांनी गाजवले।